हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी शरीर नसल्यामुळे व्यायाम व आहार यांच्या अभावामुळे महिला व पुरुष यांच्यासाठी आम्ही अर्जुन वेलनेस केसरी स्पर्धेचे आयोजन दिनांक 6 व 7 जून रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक अशी बक्षिसेही देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा इथून पुढे प्रत्येक वर्षी घेण्याचा आमचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांशी बोलताना संयोजक पुढे काय म्हणाले पहा. येत्या 6 आणि 7 जूनला आपण अर्जुन वेलनेस केसरी ही स्पर्धा घेतलेली आहे, जी अहिल्यानगर शनिशिंगणापूर येथे आहे, ज्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही लोक भाग घेऊ शकतात. आतापर्यंत साधारण 1,500 ते 2,000 पेक्षा जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. भाग घेण्यासाठी नोंद झालेली आहे. साधारण 5 ते 10,000 लोक यामध्ये भाग घेतील. ही स्पर्धा घेण्याच्या पाठीमागचा आपला उद्देश असा आहे की आज प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक 100 लोकांच्या पाठीमागे 40 ते 50 लोकांना कुठले ना कुठले आजार आहेत, ज्यामध्ये शुगर, बीपी, हार्ट अटॅक येणे असे वेगवेगळे आजार आहेत. ते फक्त होते कशामुळं? निरोगी शरीर नसल्यामुळं, चांगली एक्सरसाइज करत नाहीयेत, चांगले वेलनेस कोच त्यांना मिळत नाहीत. म्हणून आपण ही स्पर्धा ठेवलेली आहे येत्या 6 आणि 7 जूनला. स्पर्धेचे वेगवेगळे प्रकार आहेत व्यायामाचे, ते त्या ठिकाणी घेतले जातील. काही एक्सरसाइज नॉर्मल असतील, काही माइंडचे एक्सरसाइज, म्हणजे माइंडचे प्रश्न विचारले जातील त्यांना. मेंटली, फिजिकली आणि मेंटली फिटनेस त्यांचा बघितला जाईल. बक्षीस, पहिलं बक्षीस आहे 56,056 रुपये आणि गदा. दुसरं बक्षीस आहे 25,056 रुपये आणि 25,056 आहे. तिसरं बक्षीस आहे 11,056 रुपये. महिलांसाठी सेपरेट आहे आणि पुरुषांसाठी सेपरेट आहे. 10,000 तरी कमीत कमी 5 ते 10,000 स्पर्धक भाग घेतील. आतापर्यंत 2-2.5 हजार लोकांचं रजिस्ट्रेशन, कालचा आकडा होता 2100 काहीतरी. आता दिवसभरामध्ये आणखी संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहे. ह्याच्या अगोदर कधी नाही झालेलं, हा पहिला प्रयोग आहे. ही पहिल्यांदा होते आणि इथून पुढे प्रत्येक वर्षी आपण करणार आहे. इथून पुढे प्रत्येक वर्षी असणार आहे स्पर्धा, आणि ते आम्ही चांगल्या पद्धतीनं अरेंज करणार, संपूर्ण प्लॅन केलेला आहे. स्पर्धकाला सुविधा त्यांना जे आहे ते नॉर्मल पाणी, नाश्ता, चहा वगैरे जे नॉर्मल असतात ते देणार आपण त्यांना.